तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही सुनेत्रा पवारांना मंत्रिमंडळात घेत अजितदादांच्या वारसदार करण्याची मागणी केली। पाहूया। अजितदादा पवार यांचा वारसा चालवण्यासाठी जी दोन मुलं आहेतच आहे, पण अजून तेवढी त्यांना अनुभव नाही। पण सुनेत्रा पवार यांना चांगला अनुभव आहे आणि अजितदादांच्या पाठीचे त्या ताकदीनं अनेक वर्षांपासून उभ्या राहिलेले आहे। त्यामुळं अजितदादांचा वारसा पुढे चालवायचा असेल तर सुनेत्रा पवार यांनी डेप्युटी सीएम व्हावं। सुनेत्रा पवार जर डेप्युटी सीएम झाल्या तर मला वाटतं की दादांचा वारसा पुढे त्या चालू शकतील असं मला वाटतं। आता जर हा निर्णय होत असेल की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र येत असतील आणि अजितदादांचं जे स्वप्न होतं किंवा अजितदादांची भूमिका होती त्या भूमिकेला पवार साहेबांनी पाठिंबा दिला तर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये एकत्रीकरण होऊ शकतं। या ठिकाणी सुनेत्रा पवार जर डेप्युटी सीएम होत असतील तर मला असं वाटतं की जर सुप्रिया सुळे जे आहे या सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळायला काही अडचण नाही आहे। पण शरद पवारांचा कायम विरोध राहिला आहे भाजप सोबत जाण्यासाठी। पवार साहेबांनी जर इंडियासोबत जाण्याचा निर्णय घेतला तर दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात आणि त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं शक्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।